यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाचे खासदार संजय देशमुख शिंदे सेनेमध्ये गेले आहे। त्यानंतर इथले जे शिवसैनिक आहे यवतमाळचे यांच्यामध्ये प्रचंड प्रमाणात संताप निर्माण झालेला आहे आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत इथे पदाधिकारी आहे त्यांना आपण विचारूया नेमके काय त्यांची भावना आहे। दादा मला एक सांगा की संजय देशमुखांनी आता शिंदे सेनेची वाट धरलेली आहे, ज्यांच्यावर विश्वास टाकला उद्धव साहेबांनी ज्यांना राजकीय दृष्ट्या पुन्हा प्रस्थापित केलं या जिल्ह्यामध्ये, आम्ही सर्व लोकांनी जीव लावला। गद्दारी झाल्यानंतर हा एक चांगला आहे माणूस म्हणून आम्ही त्याला स्वीकारला आणि समस्त यवतमाळकर जनतेने आणि शिवसैनिकांनी जीवाचं रान करून त्याला निवडून आणलं। त्या नालायकांनी जनादेश विकला आहे, हरामखोरांनी 60 कोटीत विकल्या झाल्याचा आम्हाला ऐकिवाद आहे। आमच्या भावना संतप्त नसतील, प्रचंड संतप्त होता आम्ही लक्षात ठेवा। संजय देशमुख तुम्हाला याच माध्यमातून इशारा देत आहे, आम्ही नुसते पुतळे जाळून स्वस्त बसणार नाही, तुला सोडून देणार, तुला सोडू का पळो केल्याशिवाय सोडणार नाही। मला एक सांगा की याच्यापूर्वी संजय देशमुख वेगवेगळ्या पक्षांमध्ये होते, त्यानंतर शिवसेनेत आले, त्याही नंतर तुम्ही त्यांना निवडून दिला, आज ते पळून गेलेले। काय झालं 15 वर्ष राजकीय अज्ञातवाद असताना जवळून गेलेला माणूस त्यांना रामराम करत नव्हता। अशा अडगळीत पडलेल्या माणसावर आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांनी विश्वास ठेवला आणि त्या विश्वासावर सर्व शिवसैनिकांनी तन मन धनाने त्यांची मदत करून त्यांना निवडून आणलं। एवढा मोठा जनमताचा कौल त्यांना भेटला, असा जनमताच्या कौलाचा त्यांनी अपमान केलेला आहे, आमच्या पक्षप्रमुखाचा अपमान केलेला आहे, आमचा सगळ्यांचा अपमान केलेला आहे। या अपमानाचा बदला घेतल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही। भाऊ यानंतर खासदाराच्या विरोधात कशा पद्धतीने जिल्ह्यात आंदोलन राहणार आहे? पूर्ण गाव बंदी करणार, या ठिकाणी प्रत्येक तालुक्यात निदर्शने देणार। कारण तर ही जी मोठी घटना घडली आहे, ही घटना काही सोपी घटना नाही आहे। कारण उद्धव बाळासाहेब ठाकरे जेव्हा पक्ष फुटल्यानंतर मशाल या चिन्हावर लढले, त्यावेळेस त्यांचा स्वतःचा या ठिकाणी सहभाग आहे। त्याच्यामुळे कोणताही शिवसैनिक हा चुप्प बसणार नाही, ते सर्वजण प्रत्येक गावात गावबंदी करतील, तहसील लेवलला निदर्शने करतील आणि येणाऱ्या काळात जेव्हा ते ज्या ठिकाणी जातील तेव्हा त्यांना गावबंदी करण्यात येईल। इथून पुढे शिवसैनिक जो आहे तो संतप्त पद्धतीने आंदोलन करणारा, गावामध्ये त्यांना बंदी घालणाऱ्या खासदाराला अशा प्रकारची प्रतिक्रिया या ठिकाणी आलेली आहे। भास्कर मेरे, मुंबई तक, यवतमाळ।